जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के अध्यक्ष पद पर भाजपा के रविंद्र शिंदे का निर्विरोध चयन हुआ, तो वही बैंक के उपाध्यक्ष पद पर संजय डोंगरे विराजमान हुए। चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक के इतिहास में पहली बार भाजपा की सत्ता आई है। बहुमत से अधिक संख्या बल एवं कुछ संचालकों का समर्थन होने के चलते भाजपा के अध्यक्ष और उपाध्यक्ष निर्विरोध चुने गए। हाल ही में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गठ को छोड़ भाजपा में प्रवेश किए। रविंद्र शिंदे अध्यक्ष बने तो वही संजय डोंगरे उपाध्यक्ष चुने गए। चुनाव निर्णय अधिकारी ने बैंक के सभागार में चुनाव प्रक्रिया सम्पन्न की और अध्यक्ष व उपाध्यक्ष निर्विरोध होने की घोषणा की, जिसके बाद सभागृह में सत्कार समारोह का आयोजन किया गया। पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर की अध्यक्षता में आयोजित इस समारोह में मंच पर बैंक के नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, बैंक के चुनाव का नेतृत्व करने वाले विधायक बंटी भांगड़िया, विधायक किशोर जोरगेवार, विधायक करण देवतले, पूर्व मंत्री गजबी, पूर्व विधायक सुदर्शन निमकर, पूर्व विधायक संजय घोटे, भाजपा नेता डॉक्टर अशोक जीवतोड़े, भाजपा शहर अध्यक्ष सुभाष कासनगोटुआ आदि उपस्थित थे। बैंक ही सदृढ आहे। बँकेमध्ये जे यांनी भ्रष्टाचार केला त्यांची नैया पार मी स्वतः संचालक या नात्याने केली। हे सगळं काळ्या दगडावरची रेख आहे आणि आपल्याला सुद्धा माहित आहे, हे सर्व रेकॉर्डवर आहे। कारण सभागृह चालत असताना बँक ही जोपासण्याचं काम आम्ही मागील 20 वर्षापासून मी आणि माझे सहकारी करत आहोत। जे दोष करतील त्यांना सजा देण्याचं काम आमचं आहे, कारण शेतकऱ्याची बँक आहे आणि यापुढे ही बँक प्रत्येक शेतकऱ्यांना समान वागणूक, इथे कुठे ऊसनीच राहत नाही आणि शेतकऱ्याच्या विकासाचं काम आम्ही या बँकेमार्फत करू। नेत्यांमध्ये बेईमानी भरली आहे, स्वतःची वेळ काढून घेतली आणि नंतर बेईमानी केली। भैया आमची इच्छा अशी होती, चंद्रपूरच्या सर्व जे 5 आमदार आहेत आम्ही 5ही आमदारांनी मिळून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जावं। परंतु काही लोकांच्या मनामध्ये कुणी सत्तेवर जाऊच नये ही भूमिका होती आणि त्यांनी वेगळी भूमिका घेत या ठिकाणी या उर्वरित पदांसाठी त्यांनी विरोध करत काही संचालक त्या ठिकाणी दिले आणि अशा वल्गना झाल्या। या ठिकाणी याच्यानंतर जर होईल एवढंच नव्हे, इतर नेत्यांसोबत संगनमत करून आलेली मेजॉरिटी, त्या दिवशी आपण निकाल लागला त्या दिवशी 11 होते आणि मग काही संचालकांना फोन करून सांगितलं की आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या याच्यात नाहीये। फोटो होते, त्यांना सांगितलं का तुम्ही फोटो काढून टाका, त्यांना सांगा। म्हणजे बहुमतात असल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी अध्यक्ष न बसवता दुसरा काहीतरी वेगळा अध्यक्ष बसवण्याची सुद्धा अनेकांनी हालचाल केल्या। परंतु मी बाकी संचालकांचं आणि 11 सोबत इतर जे आमच्यासोबत आता या ठिकाणी 4 संचालक आले त्यांचंही मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि हे राज्य देवामहंत राज्य, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेत। या ठिकाणी चांगला शब्द वापरला आमच्या सुभाषजींनी, केंद्रामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि चंद्रपूरच्या सहकाराच्या राजकारणामध्ये, विदर्भाच्या सहकाराच्या राजकारणामध्ये रवींद्र, असं हे या ठिकाणी कॉम्बिनेशन होत आहे। आणि निश्चितपणे आपण भारतीय जनता पार्टीच्या विचारांमध्ये आलात। भारतीय जनता पार्टीचा विचार हा लोककल्याणाचा, शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार, अंत्योदय योजनेचा हा विचार आणि निश्चितपणे या विचाराला पुढे नेण्यासाठी सहकारी क्षेत्र हे अत्यंत आवश्यक आहे। आमदार खासदार भैया आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बसतात, आम्ही सुद्धा विधानसभेमध्ये बसतो, परंतु कधी कधी अनेकदा या बँकेच्या संचालकांना, बँकेच्या अध्यक्षांना फोन करावा लागतो, कारण की शेवटचा जो माणूस आहे आमचा, जो कष्टकरी आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, त्याची मदत जर सगळ्यात पहिले जाऊन करू शकत असेल तर ही CDCC बँक जाऊन करते, शेतकऱ्यांची बँक असते आणि त्या ठिकाणी आपला अध्यक्ष, आपला संचालक मंडळ असणे आवश्यक आहे। किशोर भाऊंनी मागच्या काळात, निवडणुकीच्या काळात काय काय घडलं ते सर्व आपल्या पुढे मांडलं। मात्र किशोर भाऊ एक विषय आपण बोलणं विसरला, ही 22 तारखेची प्लॅनिंग निवडणूक लागायच्या 1 महिन्यापूर्वीपासून आपल्या सर्वांच्या नेतृत्वात करण्यात आली होती। कारण की महाराष्ट्रात ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय, ज्यांच्या मार्गदर्शनात, ज्यांच्या प्लॅनिंग मध्ये आम्ही काम करतोय, ज्यांच्या मार्गदर्शनात मध्यवर्ती बँकेवर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आमचा मोठू मामाला इथे विराजमान करण्यात आला, असं आमचे देवा भाऊ, या महाराष्ट्रातले लाडके मुख्यमंत्री, ज्यांचा वाढदिवस सुद्धा आज आहे, चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर
भाजपाचा झेंडा फडकवून त्यांना वाढदिवसाची गिफ्ट चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीकडून आज देण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही त्याच्यात यशस्वी सुद्धा झालो. संपूर्ण शेतकरी राजांचं, मतदार राजांचं, आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन करेल, आभार मानेल. मी अतिशय आनंदी याकरता आहे की मी अनेकदा लोकसभेत जिंकलो, मंत्री झालो. या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आम्ही अनेकदा जिंकली, महानगर जिंकला, अनेक नगरपालिका जिंकल्या पक्षाच्या नावानं. बँक आम्ही कधी जिंकली नाही. ही बँक जिंकण्याचा आनंद आम्हाला अतिशय जास्त आनंद आहे. आणि त्यामध्ये शिल्पकार आहे, ते शिल्पकार इथं बसून आहेत. मी थोडा बहुत मध्ये मध्ये बोललोय, फक्त जास्त मी तुम्हीच केली. कमळच्या चिन्हाचं या ठिकाणी बँकेमध्ये मुख्य आसनावर बसण्याची जो संधी मिळालेली आहे. भाजपाचा सूर्य जो उगवला आहे बँकेमध्ये, रवींद्रचं नाव लावलेलं आहे. सूर्य म्हणजे रवीच असतो. आज रवी बँकेत बसला, त्याबद्दल मी त्याचं फार अभिनंदन करेन. खरं तर एक रणनीती असते, जिंकणं, विजय होणं, पराभव होणं हा वेगळा विषय आहे. तर प्रामाणिक लोकांच्या आता सत्य गेली पाहिजे. आपण पाहिलं की मधल्या काही काळामध्ये या बँकेबद्दल खूप दिवे लागत होते, झेंडा फडकत होता, नोकर भरतीपासून तर काही चालत होतं. हे सहकार क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये दिसलं पाहिजे. एक नवी संस्कृती निर्माण झाली पाहिजे. अनेक वर्षे या ठिकाणी अनेक संचालक मंडळ ठिकाणी आम्ही पाहिलं, आता सध्या मी बघितलं, सन्मान केला. रवींद्रचं एक फार भाग्य चांगलं आहे की तुमच्या या पूर्ण कमिटीमध्ये माझी आमदारही आहे आणि अनेक संचालक असे ते वारंवार जिंकलेले आहेत. स्वतः डोंगरेपान परिपक्व संस्कार घेऊन आहे वडिलांपासून, आणि स्वतः रवींद्रही एक राजकीय घराण्यातला आमचा सहकारी. पण बँक चांगली चालवण्याची तुम्हाला संधी आहे. ही बँक शेतकऱ्यांकरता बँक आहे. शेतकरी हा देशाचा सर्वात मोठा व्यवसायी आहे, मतदार आहे, नागरिक आहे. शेतीशिवाय जग नाही, देश नाही हा पोशिंदा म्हणून आपण म्हणतो. तर त्यांच्याशी बेमानी करणारे लोक या ठिकाणी बसले होते. आता आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याकरता या ठिकाणी आपण विजन स्थापन केलं, दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तुमच्या कार्यपद्धतीवर आम्हाला शंका नाही. मला वाटत नाही की तुम्हाला कोणत्याही क्षणावर कीर्ती भांगड्याची असेल किंवा किशोरची असेल की करण असेल, सगळे तुम्हाला वेळोवेळी मदत करतील. मला फार आनंद या गोष्टीचा झाला आहे की आता मी दिल्लीमध्ये आजही माझं पद आहे, त्या ठिकाणी सहकार क्षेत्रात तुम्ही ओबीसी आयोगाचा देऊन तिथे जात असतो. आणि याच वेळेस देशामध्ये पहिल्यांदा सहकार मंत्री झालेला आहे, तर पहिले नव्हतं. सहकार क्षेत्र भयानक प्रचंड महत्वाचं आहे, विशेष आहे. म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी एकदम परिपक्व मंत्री जे आहेत आपले अमित शहाजींना सहकार मंत्री केलेला आहे.